येस, ह्याच्यावर बाबांची सही आहे. हा चेक त्या मुलीला देऊ की नको? काय करू? आधीच मी भाषण वेळेवर लिहून दिलं नाही म्हणून बाबा माझ्यावर चिडलेले असणार. आणि आता त्यात जर त्यांना कळलं की मी असं न विचारता चेक दिला मुलीला, तर कदाचित चिडून मला नोकरीवरनं सुद्धा काढतील. हे नाही करणार मी. ही अशी रिस्क नाही घेऊ शकत मी. मला बाबांबरोबर काम करायचंय, त्यांच्या सहवासात राहायचंय. हे असं काहीतरी कसं करू? पण ती बिचारी मुलगी काय करेल? कुठनं इतके 1 लाख रुपये उभे करेल? काय करू? बाबांना फोन करून विचारू का? नको नको. ते मुळात माझा फोन उचलतील तरी का? आणि जर मीटिंगमध्ये असतील आणि माझा फोन वाजला तर खूप चिडतील. शुभूला विचारते. का लागत नाही याचा फोन? काय करू? काही पर्यायच नाहीये. माझे बाबा गेल्या 4 दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांची तब्येत खूप खराब झाली. त्या मुलीला तिच्या बाबांसाठी पैसे हवे आणि एका मुलीसाठी तिच्या बाबांच्या जीवापेक्षा दुसरं काही महत्वाचं नसतं. ठरलं, मी त्या मुलीची मदत करणार. चेक तिला देणार आणि बाकी सगळं सांभाळून घ्यायला शुभू आहेच ना. हा घे चेक. हे बघ, आता रडू नकोस. पटकन हॉस्पिटलला जा आणि त्यांच्या स्टाफला चेक दाखव. त्यांना म्हणावं चेक क्लिअर व्हायला थोडा वेळ लागेल, तोवर ऑपरेशनची तयारी सुरू करा आणि मग पटकन जा बँकेत आणि चेक डिपॉझिट कर. थँक्यू ताई. काय करतेस तू? तुमचे लय उपकार झाले ताई. मी नाही, साहेबांनी केलंय. त्यांनी तुझ्या बाबांसाठी दिलाय हा चेक. आता जा बघू पटकन, उगाच वेळ नको वाया घालवूस. खूप खूप थँक्यू ताई. येते मी. जा.